तर मला एक म्हणायचं आहे, म्हणजे एक हेडाव बनवला आहे, तर लय मोठा झाला हेडाव, 7 मिनिटाचा झाला, 10-11 मिनिटाचा मी टाकू शकत नाही, कारण मला तेवढं नेट नाही. तर तुम्ही म्हणताय की आईबापाने घराबाहेर काढलं. हा, झालेल्या गोष्टी तुमच्या मनात असतील, मान्य आहे, झालेल्या गोष्टी तुमच्या मनात असतील, पण त्या गोष्टी आता काढून उपयोग आहे का काय? आहे का काय उपयोग? घातक म्हणजे आता मी तर कमेंट करणाऱ्याला सांगत नाही की तुम्ही जावा कमेंट करा वहिनीला घाण त्यांचं मन दुखवा, असं मी तर म्हणत नाही. राहिला प्रश्न, माझी चुकी एक झाली की वहिनी चला कामाला, पण उद्देश असा होता की तुम्ही आम्हाला तिथं सेटल करचाल आणि मग येताल. असं मी तुम्हाला म्हणलं का वहिनी इथंच राहायचं, तुम्ही बोलले का? तो तर शब्द नाही बोलले ना मी फक्त आमच्या दोघीचा शब्द बोलत होते का, तर सोना वहिनी मी तिथं राहीन. आता राहिला प्रश्न, माझा भाव आहे इथं, मी आहे, आम्ही दोघं आहे, मला कशाची भीती नाही. नावं ठेवणारी भरपूर ठेवतात, काय चांगलं बोलणारी बोलतात, बिंदास बोलून. आणि माझं कसं आहे माहिती आहे का, बोलणाऱ्याचं काय, हाणणाराचा हात धरता येतो, बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही. आता मला पण भरपूर अशा कमेंट आल्या तुमच्या विरुद्ध किंवा माझ्या विरुद्ध तुम्हाला येतात, तुमच्या विरुद्ध मला येतात, पण मी काय म्हणते का, कारण मला वाचायलाच येत नाही, मी दुर्लक्ष करते. हां, जे कमेंट चांगले आहेत, सोपे आहेत, ते मी वाचते की, जे मला वाईट बोलतं ते मी वाचतच नाही. कारण कसं असतं, ज्याची ज्याचं मेंदू असतो, ज्याला जसं वाटतं तसं तो बोलतो, ज्याला जशी बोलायची तशी ती बोलते, बरोबर आहे का नाही? मग आपण प्रत्येकच कमेंटला तर बोललं तर काय उपयोग आहे? आणि मी अजून पण सांगते वहिनी, मी तुम्हाला बोललेली नाही. माझा म्हणण्याचा उद्देश एक होता, म्हणायचा ती एक आणि होतं एक. कारण आता तुम्हाला वाईट वाटलं, ते तुमच्या मनात जर वाईट वाटलं असेल तर त्याबद्दल मी माफी पण मागायला तयार आहे तुमची. पण जे तुम्ही आज बोललात, ज्योतीचं नाव काढायचं नाही, ज्योतीचं हे करायचं नाही, तुम्ही सावतर बोलता ना, तर बिनधास्त तुम्ही बोला. सावतर म्हणणाऱ्याने भरपूर म्हणणारे असते ती, पण मनाला आपल्याला तर माहिती आहे ना, त्याचं माझं रक्त एक आहे. आमचे 5 जण आम्ही आहे ना, तर 5 जण आईबापाला सारखीच असते ते. जरी आई तरी परकी असेल ना, जरी माझी आई तर खरी असेल ना, तरी पण माझी आई माझ्यासाठी माझ्या इथे विरोधात जाते. भरपूर अशा गोष्टी होत्या, ते तुम्हाला पण माहिती आहे. ज्याच्यावर माया करते त्याच्यावरच माया करते ती. मी तर तिथं राहत असेल, त्यांना जगवत असेल, तरी पण मला बोलते तीच की, पण माझं घर कुठनं आलं? हां, मी पण लवकरच जाणार आहे, तुम्हाला पण माहिती आहे, आणि मी जाणार आहे, मी तिथं पण नाही राहणार. कारण आज तुम्ही बोललात, काल ती बोलली, तुम्ही सख्खे म्हणताना ती पण बोलून दाखवलं तिनं की माझ्या जागेत राहायचं नाही, खोली बांधायची नाही, तर मी नाही बांधली, हे तुम्हीच मला म्हणलात. हे तुम्हाला सगळ्या माझ्या गोष्टी माहिती आहे. फक्त एक गोष्ट आहे की मी अन्वीला घेऊन काम करू शकत नाही. अन्वीला तर घेऊन मी काम केलं तर मी बी उपाशी मारणार आणि अन्वी पण उपाशी मारणार. जाऊ दे, तुम्हाला जे बोलायचं आहे, तुमचा तर आत्मा शांत झाला ना, तुम्हाला तर दुःख बाहेर निघलं ना. पण मी एवढंच सांगेन, मी काय तुम्हाला बोललेली नव्हती, फक्त मला असं फोडून सांगता येत नाही. मी माझ्या मनातल्या गोष्टी जे आहेत का नाही ते मी बोलते, जे जसं असेल तसं असेल. आता मी काय लहान नाही असं तुम्ही म्हणताय, जसं आहे तसं तर पोचलच की. का बाहेर देशात तर मी नाही, बाहेर देशातनं भारतात कसं यायचं मला समजणार नाही, बरोबर आहे का नाही? पुण्यातच आहे, काही दिवस मी राहिलेली पण आहे पुण्यामध्ये, त्यामुळं मला माहिती आहे. बघू आता जसं असेल तसं, 1 दिवस तर लागेल, 2 दिवस तर लागणार नाही ना चुकली तरी. आणि तसं बी मोबाईल आहे तर लगेच फोन करीन गणगोतांना, बरोबर आहे का नाही? तर जाऊ द्या, माझं नका टेन्शन घेऊ. जर माझ्याकडून तुम्हाला मन दुखलं असेल तर त्याबद्दल सॉरी, पण तुम्ही माझं मन दुखवा, मला काही फरक नाही पडत. पण झाला ते विषय, फक्त तुम्ही म्हणता ना ज्योतीची आई का बघना, ज्योतीला का घालवाना, कसं जाणार? विषय अलग आहे, सोनाबाईचा अलग आहे, माझा अलग विषय आहे.
त्यांचा नवरा त्यांना मारतो, नेत नाही, नांदव नाही. माझा नवरा मला नांदवतोय, पण माझ्या पुरीचं तिथं धोका आहे ना. मला नांदवून काय उपयोग आहे? जर माझ्या अन्वीचं तिथे धोक्यातच जीव असेल तर. आपण प्रत्येक आता बाई म्हणल्यावर घरात 24 तास तर बाई थांबत नाही. लेकरू घेऊन तर काम करू शकत नाही. आता एवढी मोठी मुलगी घेऊन मी काम नाही करू शकत ना. बाहेर भांडी घासणं आलं, धुणं आलं. हां, त्यावेळेस अन्वीचा जीव मोठा झाला, देवाने वाचवल्यासारखं झालं. हं, फक्त त्या गोष्टीमुळं मी त्याच्याकडे जात नाही. आणि आज 7-8 वर्ष झालं त्याचा मला लेकरांना फोन नाही किंवा येणं नाही, जाणं नाही. आणि त्या माणसाकडे कसं जायचं? त्या माणसाला काही एक व्यसन नाही तेव्हा. दारू आहे, गुटखा आहे, परत ड्रग्स का गांजा, पत्ते, कुठं काय काय सगळेच व्यसनं आहेत त्याला. या दुनियात जेवढी व्यसनं नाही तेवढी त्याला व्यसनं आहे ती. आणि मग कसं मी त्याच्या भरोश्यावर जायचं? तुम्हाला प्रत्येकच म्हणजे तुम्हाला असं वाटतं का मला नांदायचंच नाही, तर करा सगळ्यांनी मेळ. चला घालवायला. आणि अन्वीची पण जबाबदारी घ्या तिथं, की अन्वीला तिथं धोका नाही. कारण अन्वीला काय झालं तर मी तर जगू शकत नाही. अन्वीला काय झालं ना, मी जगू शकत नाही. कारण अन्वी माझा जीव आहे. मी आज माझी पोरगी आजारी आहे, तरी पण मी ते जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही? आज माझी पोरीला इतका ताप आलाय की माझ्या आईला निहायला सुद्धा येत नाही, म्हणजे उचलत नाही ती पोरगी. आज तिचं 10 वर्षाची पोरगी झाली, तिला उचलता येत नाही, नेता येत नाही. मग विचार करा तुम्ही, आज ती पोरीला इतका ताप आहे, सर्दी आहे, जुलाब करते, उलट्या करते. त्या पोरीला कसं नेणार एकली बाय, आणि ते पण म्हातारी? माझं म्हणणं आहे होत, मला भावना नाहीत, मला पण भावना आहेत की. मी पण माणूसच आहे की. आजपर्यंत सगळेच ऐकत आले की, सगळ्यांपेक्षा बारकी आहे, सगळेच ऐकत आले की मी. सगळ्यांनी मला पाठीमागं काय बोलायचं ते बोलले. हं, काय तोंडावर बोलले, काय 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 बोलले. मी का नाही कुणाला बोलले वरी तोंड करून? कारण मी बोलूच शकत नाही. फक्त माझं सांगणं एकच आहे तुम्हाला, की भावना मला पण आहेत, असं माझं मन दुखवू नका. तुम्हाला माझ्यावर राग काढायचा आहे, बिंदास काढा, पण मी आल्यावर. कारण मी आत्ताच कामावून आले. आत्ता कामावून येतच हेडव तुमचा पाहिला, लाईव्ह तुमची पाहिली, तर त्याच्यामध्ये असं म्हणजे नाही का, तर जाऊ द्या, बोला बिंदास. कसं असतं माहिती आहे का, मी 1 शब्द बोलले, तुम्ही 10 शब्द बोलले, मला नाही वाईट वाटलं. मला ज्या गोष्टीचा राग येतो तेव्हाच मी बोलून दाखवते, आणि त्या तोंडावर पण बोलून दाखवते. माझं असं तोंड आहे. पण तुमचं मन दुखलं असेल त्याच्याबद्दल पण सॉरी. तर बघू, माझं नशीब कुठं मला घेऊन जाते तिकडं मी जाईन. पण आता त्या जाग्यात आईबाबापाशी मी राहणार नाही. माझी 2 लेकरं घेऊन मी लांब जाणार, तिथं कोणीच नाही मला, आणि तिथं मी माझ्या लेकरांचा हेडव मी बनवणार. भाऊ बहिणीनं काय माझं चुकत असेल तसं मला सांगा, की ताई तू चुकीचं बोलते. भरपूर जणांना असं वाटतं काही गोष्टी असतात, काही गोष्टी तशा असतात. तर जाऊ द्या. सख्या भाऊजाईने बी बोलाय नको, आणि सावतर भाऊजाईने बी बोलाय नको. सावतर भाऊजाईचा अधिकार होता मला बोलायचा, तिलाच मी मैत्रीण मानले होतं, बहीण मानलं होतं. मला वाटलं नव्हतं त्या अशा बोलतायला. पण नाही, आता हे तर कन्फर्म आहे की मी आता तिथं राहणार नाही. माझं जे काय असेल ते मी घेऊन 2 लेकरं लांब कुठं राहणार आहे बस. मला कोणी भावांनी विचारलं की तू असं का केलं, त्यावेळेस त्यांना मी विचारणार, आत्ता का काळजी लागली तुम्हाला? आता का काळजी लागली? ज्या वेळेस मला तुमचा आधार पाहिजे होता त्यावेळेस अशा गोष्टी माझ्यासोबत झाल्या, तेव्हा नाही मला विचारलं. तेव्हा मी तुमच्यापेक्षा सगळी लहानच होती ना, तेव्हा तुमचा अधिकार नव्हता माझ्यावर. मग आता जे पण काय करेल ना त्याला आईबापाला समोर जावं लागणार आहे, एवढंच होणार आहे. परत मला तिथे यायला तोंड नाही राहणार. तर जसं असेल तसं
आपलं काय म्हणतात ना, पाठी मारणं जे वार करायचं ते समोरनं वार करू द्या, मला फरक पडत नाही. पण मी आता भानूला दीक्षाला घेऊन लांब जाणार आणि तिकडे हेडर बनवणार. तर भावा बहिणीनं तुमची मला सपोर्टाची गरज आहे, लाईकची गरज आहे. शेअर करा, कमेंट करा. कारण आणि माझं जे स्वप्न होतं अन्वीला स्वतःच्या पायावर उभा करायचं, जर ती चलली तरच मी माझ्या दोन्ही चिमण्यांना मी पोट भरून खायला घालू शकते. का तर अन्वी तर तशीच राहिली तर मी कामाला जाऊ शकत नाही. कारण अन्वीपाशी एक स्पेशल माणूस लागतं, हे तुम्हाला पण माहिती आहे. तर चला जाऊ द्या, काय माझं चुकत असेल तर तसं बी मला सांगा. तर बाय.